नमस्कार मैत्रिणींनो. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अश्विन आणि प्रियाच्या रूममध्ये अर्जुन वस्तूंची शोधाशोध करत असतो. अर्जुनला प्रियाचं म्हणजेच खरं तर खऱ्या तन्वीचं गाठोडं सापडायचं असतो. तो आणखीन काही शोधाशोध करायला जाणार तितक्यात तेथे सायली येते आणि सायली त्यांना म्हणते, तुम्ही इथं काय करताय? कारण सायलीला अर्जुनने प्रॉमिस केलं होतं की इथून पुढं तुझ्या बालपणचा जो काही शोध आहे तो मी घेणार नाही आहे. त्यामुळे सायलीला आपण प्रियाच्या रूममध्ये नेमकं काय करतोय हे उत्तर द्यायला अर्जुनला काही सुचतच नाही. तरीही तो सावरासावर करतो आणि म्हणतो की प्रिया तुरुंगातून सुटली आहे, पण ती नक्कीच काहीतरी लबाडी करून सुटली आहे हे मला माहिती, आणि तिच्या विरोधात काही पुरावे मला सापडतात का ह्यासाठीच मी तिच्या रूममध्ये शोधाशोध करतोय. तर सायलीलाही ते खरं वाटतं. तर त्यावरती काय होतं ना, सायली त्याला समजवते की आपण तिच्या विरोधात पुरावे शोधण्याचा कितीही प्रयत्न केला पण आपल्याला तिच्या रूममध्ये काही सापडणार नाही. प्रियाला जरी या घरात यायला बंदी असली तरीही अश्विन भाऊजी इथे येऊ शकतात. उद्या त्यांना जर का समजलं की त्यांच्या रूममध्ये कोणीतरी शोधाशोध केली आहे तर पुन्हा एकदा खूप मोठा संशयाचं भांडण आपल्या घरामध्ये सुरू होईल. अर्जुन सायलीला सॉरी बोलून सगळा पसारा आवरून ठेवतो आणि म्हणतो, चल. सायलीच्या नकळत ते गाठोडे आपल्या रूममध्ये घेऊन त्याला जायचं असतं, कारण अर्जुनला सायली येण्याच्या आधीच तिथे एक गाठोडं सापडलेलं असतो, पण तो सायलीला त्या गाठोड्याबद्दल काहीही बोलत नाही. तर दुसरीकडे प्रिया स्वतःला पेटून घेण्याचा प्रयत्न करते. तेव्हा प्रतिमा खूप घाबरवते आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करते. महिपत तिला आगीत कसं जळवता येईल हेच बघत असतो. शिवाय कितीही झालं तरी प्रिया आपली मुलगी आहे असं आता इथे तन्वीच्या आईला वाटत असतं. ती नाईलाजाने प्रियाला शेवटी घरात घेतात. आपला प्लॅन यशस्वी झाल्यामुळे प्रिया खूप खुश होते. प्रतिमाला मात्र फार अस्वस्थ वाटत असतं, कारण तिने तो जाळ बघितला असतो आणि त्या जाळाची तिला खूप भीती वाटत असते. ती सुमनकडे आपलं मन मोकळं करते. तिला म्हणते की मला तन्वीला घरात घ्यायचं नव्हतं, पण जर का आपण तिला इथून बाहेर काढला आणि तिने दुसरीकडे जाऊन तिचा जीव देण्याचा प्रयत्न केला तर आपण काय करायचं? कितीही झालं तरी ती माझी मुलगी आहे आणि तिला मला माफ करावंच लागणार आहे. रविराज घरी नसल्यामुळे ते आल्यावरती आता काय सांगायचं ही खूप मोठी चिंता आता प्रतिमाला सतावत होती, कारण रविराज कधीही प्रियाला माफ करणार नाही हे प्रतिमाला माहिती असतं. प्रिया मात्र बेफिकीर असते, कारण तिला तिचं जे काही साध्य करायचं होतं घरामध्ये राहणं ते तिने साध्य केलेलं असतं आणि खूप आता खुश होऊन खूपच ती तिचा खुशीचा जो मूड आहे तो सर्वांना दाखवत असते. तर इकडे दुसरीकडे काय होतं, साक्षी फार अस्वस्थ असते, कारण ती आता जेलमध्ये येऊन तिला खूप दिवस झालेले असतात आणि तिला काही ती बाहेर सुटण्याचे चिन्ह दिसत नसतात. आणि ती विचार करते की प्रिया एवढी शातीर आहे की तिला तुरुंगाच्या ह्या 4 भिंतीसुद्धा अडवू शकल्या नाही. ती सही सलामत सुटली आणि आपण इथेच आता अडकून पडलो आहोत, इथेच आपण आता सडत राहणार आहोत. हीच गोष्ट तिला खूप खात असते. तुरुंगात असं आयुष्य जगण्यापेक्षा आपण मेलेलं बरं असा विचार साक्षी इथे करत असते. एका धारदार टाट्याने ते स्वतःचा हात कापून घेणार असते, पण तितक्यात तेथे असलेले पोलीस अधिकारी तिला अडवतात आणि तिच्या सणकण कालाखाली मारतात आणि आधी स्वतःने चुका करायच्या आणि मग जीव घेण्याचा प्रयत्न करायचा, असं का करायचं असं पोलीस तिला समजून सांगत असतात. हे सर्व ह्या जेलमध्ये चालणार नाही. जीव द्यायचा असेल तर तुम्ही जेव्हा बाहेर जाल ना तेव्हा तुम्ही जीव द्यायचा असं पोलीस तिला सांगतात. साक्षीला स्वतःच रडू आवरत नसतं, कारण तिला खूप त्रास होत असतो. तर इकडे आता किल्लेदारांच्या घरी रविराज आलेला असतो. त्याला प्रतिमा थोडी शांत आणि खूप अस्वस्थ वाटते. पुन्हा एकदा तिच्या गोळ्यांचा घोळ झाला की काय अशी शंका आता रविराजला येते, म्हणून तो सुमनला विचारपूस करत असतो. तितक्यात प्रिया बाहेर येते. प्रियाला बघून रविराजचा जो राग आहे तो खूपच चढलेला असतो. ही मुलगी आपल्यासाठी मेलेली आहे, हिला ह्या घरात कोणी घेतलं आहे हे मला आधी तुम्ही सांगा. तरीही इथे काय काय झाले तेही मला सांगा. तर ते प्रतिमा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते, पण रविराज काही शांत होत नाही. तितक्यात अश्विन बाहेर येतो. अश्विनला बघून रविराज आणखीन चिडतो. तो त्याला विचारतो की मी तुला सांगितलं ना ह्या मुलीला इथे घेऊन यायचं नाही, तरी तुला इथे घेऊन आलाच कसा? हिचा आणि माझा काहीही संबंध नाही आहे. अश्विन बोलतो की मी हिला म्हणालो
आपण इथे जायला नको आहे, तरी पण ही माझं ऐकत नव्हती आणि हिनेच बळजुबरीने मला इथे आणलं आहे. प्रियाला रविराजचा राग बघून काय बोलावं आणि काय नाही हे सुचत नसतं, तरीही ती त्याला शांत करण्याचा खूप प्रयत्न करते. तर इकडे दुसरीकडे सायलीच्या नकळत प्रियाचं गाठोडं अर्जुन आपल्या रूममध्ये नेतो. तिला अजूनही वाटत असतं की प्रिया आणि अश्विन बाहेरच अंगणात आहेत. त्यामुळे तेव्हा कल्पना बाहेर जायचं म्हणते तेव्हा ती तिला काहीही कारण देऊन अडवत असते. अश्विन आणि प्रिया रात्रभर बाहेर झोपले आहे हे समजल्यावरती कल्पनाला वाईट वाटेल यासाठी तिला ते दाखवायचं नसतं. मग सायली जेव्हा स्वतः बाहेर जाते तेव्हा तिला समजतं की हे दोघेही इथे नाहीच आहेत. मग सायलीला वाटतं नेमकी प्रिया गेली कुठे. ही प्रिया इतकी आगावी आहे, ही काहीही करू शकते. नंतर सायलीला संशय येतो की प्रिया नक्कीच माहेरी गेली असणार. सायली अर्जुनला जाऊन सर्व माहिती सांगते. अर्जुन म्हणतो जाऊ दे, एकदाची ही कटकट गेली यामुळे घरच्यांना तर त्रास होणार नाही आहे. आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.